नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 7वे जोडस्तंभालेख याचा अभ्यास आजच्या या व्हिडिओपासून करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे तुम्हाला जोडस्तंभालेख याबद्दल थोडीशी ओळख करून घेऊयात आपण. आलेख पेपर तर सगळ्यांना माहीत आहे. आलेख कसे काढतात हे पण तुम्हाला माहिती आहे. आलेख पेपरवरती एक्स अक्ष वाय अक्ष असतो. वाय अक्षावरती जे प्रमाण असतं ते आपण जे आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने घेत असतो. तर तुम्हाला आलेख पेपरची ही माहिती माहीत आहे. मग इथे जोडस्तंभ, आता यामध्ये जोड म्हणजे काय, दोन असतील त्याला जोड आपण असं म्हणतो, जोडी असं. आणि स्तंभ म्हणजे काय, खांब. तर त्यांचे जे आलेख पेपरवरती त्यांची जी मांडणी केलेली असते त्याला म्हणतात जोडस्तंभ आलेख. तर हे आपण वापरतो कशासाठी, तर वस्तूंची माहिती मिळवण्यासाठी. आता काही वस्तू ज्या खूप प्रमाणात असतील तर त्यांची माहिती जर आपल्याला आलेखामधून मिळाली तर ती आपल्याला समजायला जास्त सोपी जाते. कारण काही गोष्टी मोजण्यामध्ये त्यांना खूप वेळ जाऊ शकतो आणि हा वेळ वाचवण्यासाठी आपण या आलेखांचा वापर करत असतो. मग आता इथे बघा, अजय आणि विजय हे दोन व्यक्ती आहेत. त्यांच्या शेतामधील जे गव्हाचं उत्पादन आहे ते इथे या जोडस्तंभालेखामध्ये क्विंटलमध्ये दाखवलेलं आहे आणि त्याची माहिती या आलेखावरती दाखवलेली आहे. तर ती आता आपण बघूयात. इथे आता हे अजयचं गव्हाचं उत्पादन या आलेख पेपरवर दाखवलं आहे. एक्स अक्ष वाय अक्ष आहे. एक्स अक्षावरती इथे वर्ष कोणतं आहे, कितव्या वर्षी किती गहू झाला आहे, आणि वाय अक्षावरती इथे गव्हाचं जे उत्पादन आहे ते क्विंटलमध्ये किती प्रमाणात झालेलं आहे ते इथे दाखवलेलं आहे. आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल. त्याचप्रमाणे हे विजयच्या गव्हाचं उत्पादन दाखवलेलं आहे. वर्ष सारखीच आहेत एक्स अक्षावरती घेतलेली. उत्पादन पण क्विंटलमध्ये सारखंच आहे. प्रमाणही वाय अक्षावरचं सारखंच आहे. आता या दोन्ही आलेखातली जी माहिती आहे ती एकाच आलेखामध्ये जर आपल्याला दाखवता आली तर किती चांगलं होईल. म्हणजे हे दोन आलेख वापरण्याची गरज नाही. मग आता ते आपल्याला तसं दाखवता येईल का, तर हा पुढील आलेख त्याच्यासाठीच आहे. तर याप्रमाणे काय होईल की कमी जागेमध्ये जास्त माहिती देता येईल. तसेच अजय आणि विजय यांच्या गव्हाच्या उत्पादनाची तुलना करणे पण आपल्याला सोपे जाईल. अशा प्रकारच्या स्तंभालेखाला जोडस्तंभालेख असं म्हणतात. आता इथे बघा, हे जोडस्तंभालेख आपण तयार केलेला आहे. सगळी माहिती तीच आहे, फक्त इथे हे असे एकत्र दाखवलेले आहेत. आता या जोडस्तंभालेखाचं निरीक्षण करून इथे ही जी प्रश्न त्यांनी विचारलेत त्याची उत्तर आपल्याला त्यांनी काय आहेत ती बघायला सांगितली आहेत. तर मग कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे. आता इथे आपल्याला स्पष्ट लगेच दिसतंय 2011 साली. त्यानंतर 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते, तर 2000 इथे आहे, 2014. मग हा जो डार्क निळा रंगाचा आहे ते कुणाचं आहे, अजयचं आहे. म्हणजेच ते इथे किती आपल्याला दिसते, 45 दिसते, हो की नाही. इथे हे 40 हे विजयचं दिसते आणि हे अजयचं इथे 45. म्हणजेच कोणाचं जास्त होतं 2014 साली गव्हाचं उत्पादन, तर ते अजयचं होतं. आणि 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते. आता हे 13 साल आहे. मग इथे 40 जे होतं ते कुणाचं आहे, 40 क्विंटल ते आहे अजयचं आणि 30 क्विंटल विजयचं. इथे या बॉक्सवरनं पण आपल्याला ते लक्षात येते. आता जोडस्तंभालेखाचे वाचन कसे करतात ते आता आपण बघूयात. पुणे शहरातील 5 दिवसांचे कमाल व किमान तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दिले आहे. जोडस्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता हा स्तंभालेख इथे तुम्हाला दिसतोय. तर यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे, तर त्या एक्स अक्षावरती इथे वार दाखवलेत, सोमवार, मंगळवार, बुधवार. त्याप्रमाणे वाय अक्षावर कोणती माहिती आहे, तर तापमान आहे, 5 अंश, 10 अंश, 15 अंश याप्रमाणे. सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे, तर सर्वात सोमवारी हे जास्त तापमान आपल्याला इथे दिसते. किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे, किमान म्हणजे
कमी आणि कमाल म्हणजे जास्त. तर हे इथे आपल्याला गुरुवारी दिसतंय किमान तापमान. गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातील फरक किती आहे? तर हे 15 हे किमान तापमान आहे आणि 30 हे कमाल तापमान आहे. म्हणजे यातला फरक आहे 15 अंशाचा. कोणत्या दिवशी कमाल आणि किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? आता सर्वात जास्त फरक आहे हाच आहे गुरुवारचा. कारण बाकी जर बघितलं तर 20, 30, 20 आणि हे 28, 29 वगैरे असं इथे दाखवते. त्याचप्रमाणे हे पण याचप्रमाणे असं दाखवते. पण ह्या गुरुवारच्याच दिवशी सर्वात जास्त फरक आहे तापमानांमध्ये.